अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा, उद्या 29 ऑक्टोबर मंगळवार, उद्या असणारा मंगळवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या मंगळवारी धनत्रयोदशी आहे, दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा आणि विशेष दिवस। वसुबारसापासून दिवाळीची सुरुवात होते आणि दुसरा दिवस हा धनतेरस, ज्याला आपण धनत्रयोदशी असं म्हणतो, या धनत्रयोदशीचा असतो। या दिवशी आपण धनदेवीची पूजा करतो, धनमातेला प्रसन्न करण्यासाठी असंख्य उपाय करतो। असं म्हटलं जातं की धनतेरसच्या दिवशी जर धनमातेला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काही विशेष उपाय, काही विशेष जर सेवा केल्या तर आपल्या घरामध्ये साक्षात रूपी धनमातेचा वास राहतो आणि अखंड अगदी आयुष्यभर आपल्या घरामध्ये असणारे जे धन धान्य आहे यांमध्ये बरकत राहते। म्हणून बघा, दिवाळीमध्ये किंवा एरवी अन्य दिवशी आपण कधीच धनदेवीची इतकी काही पूजा अर्चा करत नाही, पण वर्षातून येणाऱ्या या धनत्रयोदशीच्या दिवशी वेळात वेळ काढून आवर्जून काहीही करून आपण थोडी फार का होईना पण धनदेवीची काही ना काही सेवा किंवा पूजा अर्चा करतो, कारण हा दिवस साक्षात रूपी तिला प्रसन्न करण्याचा, तिला आपल्या घराकडे खेचून आणण्याचा असतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच धनत्रयोदशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्यापासून तुम्हाला या काही वस्तूंपैकी एक वस्तू आपल्या सोबत किंवा आपल्या जवळ ठेवायची आहे। जर उद्या धनतेरस पासून ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली तर तुमचं बिघडलेलं जे भाग्य आहे हे भाग्य पूर्वरत होईल, तुमचं दुर्भाग्य हे सौभाग्यात बदलून जाईल, घरात असणारं दारिद्र्य नष्ट होईल, तुमच्या पाठी असणारी कितीही मोठी काही इडापिडा असेल, अवलक्ष्मीचा वास असेल, तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती वास करत असेल तर ह्या वस्तू उद्याच्या दिवसापासून तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टींचा नाश होऊन तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये अखंड स्वरूपाने धनदेवी जी आहे ही प्रसन्न राहील। बघा, आता तुमच्या घरात किंवा तुमच्या जीवनामध्ये खूप गरिबी असेल, खूप दारिद्र्य असेल, काही केलं दारिद्र्य संपत नसेल तर त्यासाठी पहिली वस्तू उद्याच्या दिवशी आपल्याला बाजारातून थोडेसे धने विकत आणायचे आहेत। जसं की उद्याच्या दिवशी आपण सोनं, चांदी ह्या गोष्टी खरेदी करतो। आता प्रत्येकाला त्या गोष्टी खरेदी करणं शक्यच असतं असं नाही। धने ज्याला धनाचं स्वरूप असतं, उद्याच्या दिवशी या धन्यांचं महत्त्व हे विशेष असतं। एक 15-20 रुपयाचे धने बाजारातून किंवा मार्केटमधून तुम्हाला विकत आणायचे आहेत। आपल्या देवघराच्या समोर जिथे तुम्ही धनदेवीची पूजा मांडली असेल किंवा जिथे तुम्ही उद्याची जी काही पूजा अर्चा करणार असाल तर तिथे एका प्लेटमध्ये हे धने तुम्हाला ठेवायचे आहेत। धन्यांवरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला श्री सूक्तमाचं 3 वेळा पठण करायचं आहे। त्यानंतर हे धने तुम्हाला उद्या संपूर्ण धनत्रयोदशी संपेपर्यंत, रात्रीपर्यंत हे धने तुम्हाला देवघरातच ठेवून द्यायचे आहेत। परवाच्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी सकाळी वगैरे उठलात, सकाळी आंघोळ वगैरे सगळं झालं, देवघराच्या समोर दिवा वगैरे लावला की त्यानंतर हे जे धने आहेत, जे धनतेरसला आपण पूजलेले आहेत, हे एका कापडामध्ये किंवा एखाद्या कागदामध्ये बांधायचे आहेत आणि अखंड स्वरूपाने हा कागद किंवा हा जो कापड आहे हा आपल्या सोबत ठेवायचा आहे। याने नेहमीच तुमच्याकडे धन खेचलं जाईल, धन माता जी आहे ती नेहमी तुमच्याकडे आकर्षित राहील, धनात नेहमी बरकत राहील आणि तुमच्या आयुष्यात कधीही तुम्हाला धनाची कमतरता भासणार नाही। यानंतरची पुढील वस्तू जी आहे ही घरात सकारात्मकता आणण्यासाठी, घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीचा जो वास आहे हा नेहमी टिकून राहण्यासाठी ही दुसरी गोष्ट। यासाठी काय करायचे, उद्याच्या दिवशी बाजारातून किंवा मार्केटमधून एक हळकुंड आणायचं आहे। हळदीचं कुडं ज्याला म्हणतो किंवा हळकुंड, अख्खं हळकुंड, बाजारातून एक हळकुंड किंवा जास्त आणून ठेवा, कारण बऱ्याच वेळा उपायासाठी ती आपल्याला लागतात। तर सगळ्यात पहिले काय करायचं, हे हळकुंड एका छान प्लेटमध्ये ठेवायचं, त्यावरती थोडं कच्चं दूध घालायचं, कच्चं दूध घातल्यानंतर थोडं पाणी घालायचं, दूध आणि पाण्यामध्ये हे हळकुंड स्वच्छ धुवून म्हणजे अभिषेक घालून घ्यायचा। त्यानंतर हे एका वस्त्राला, एका कापडाला स्वच्छ पुसून घ्यायचं। त्यानंतर हे हळकुंड जिथे तुम्ही धनत्रयोदशीची पूजा मांडलेली असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या ठिकाणी हे हळकुंड ठेवून द्यायचं। त्याला चंदन,
हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आणि विधियुक्त आपण जशी देवांची पूजा करतो तशी त्याची पूजा करून घ्यायची। त्यानंतर हे हळदीचं जे कुडं आहे हे आपल्याला एका आंब्याच्या पानात घ्यायचं आहे। एक छोटं आंब्याचं पान घ्यायचं, त्या आंब्याच्या पानामध्ये हे हळदीचं कुडं गुंडाळायचं, त्याला लाल रंगाचा एक धागा बांधायचा आणि याची जी पोटली तयार होईल ह्या आंब्याच्या पानामध्ये हे आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची। संपूर्ण उद्या धनत्रयोदशीचा दिवस संपेपर्यंत ही पोटली आपल्या देवघरातच ठेवून द्यायची। संपूर्ण उद्याचा दिवस संपून गेला की त्यानंतर परवाच्या दिवसापासून हे हळदीचं कुडं त्या पानातून बाहेर काढायचं। ते पान जे आहे ते निर्माल्यात टाकून द्यायचं किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं। मात्र हे हळदीचं जे कुडं आहे हे अखंड स्वरूपाने आपल्या सोबत किंवा आपल्या जवळ ठेवून द्यायचं। याने नेहमी लक्ष्मी खेचली जाईल, माता लक्ष्मी नेहमी तुमच्या घरामध्ये स्थिर होईल, कारण हळद ही लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते। आणि उद्या जर तुम्ही धनतेरसच्या दिवशी जर या हळकुंडाचा हा एक उपाय केला तर तुमच्याकडे माता लक्ष्मी ही खेचून येईल आणि आलेली लक्ष्मी अखंड स्वरूपाने तुमच्या घरामध्ये स्थिर होईल। बघा, बऱ्याच वेळा घरात पैसा येतो पण तो टिकत नाही, नुसता पैसा येऊन काहीच अर्थ नसतो, तो टिकणं खूप महत्त्वाचं असतं। तर हे हळदीचं कुडं जोपर्यंत तुमच्या सोबत असेल, लक्षात ठेवा तुमच्याकडे लक्ष्मी टिकून राहील। यानंतरची तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, उद्या आपल्याला धनत्रयोदशीच्याच दिवशी एक कवडी, पिवळी किंवा सफेद रंगाची एक कवडी बाजारातून मार्केटमधून आपल्या घरी आणायची आहे। ही कवडी देखील घरी आणल्यानंतर तिला अभिषेक घालायचा आहे, दूध, पाणी किंवा पंचामृत घालायचं आहे। सगळ्यांनाच माहिती आहे की कवडी हे लक्ष्मीचे एक स्वरूप आहे। तिला अभिषेक घालून झाला की स्वच्छ वस्त्राने ती पुसून घ्यायची। एक छान कापड घ्यायचं, त्या कापडावरती ही कवडी देवघराच्या समोर ठेवायची। पुन्हा तिला हळदी कुंकू अर्पण करायचं, धूप दीप दाखवायचं, गोडाचं काहीतरी नैवेद्य तिथे ठेवून द्यायचं। एका वाटीमध्ये थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आणि एका चिमटीने हे पांढरे तीळ त्या कवडीवरती अर्पण करायचे, कारण कवडी ही लक्ष्मीचं स्वरूप असते, तर पांढरे तीळ हे लक्ष्मीला प्रसन्न करणारे असतात। थोडे थोडे चिमटीने हे तीळ तुम्हाला त्या कवडीवरती अर्पण करायचे आहेत आणि लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। त्यानंतर संध्याकाळी बघा, कवडीची सेवा करत असाल तर सकाळीच करायची आहे, सकाळी 12च्या आतमध्ये करायची आहे आणि त्यानंतर दिवसभर संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत ही कवडी देवघरात ठेवायची आहे। संध्याकाळी 6-6:30चा टायमिंग झाला की त्यानंतर ही कवडी आणि ते पांढरे तीळ दोन्ही गोष्टी तिथून उचलायच्या, एका पांढऱ्या किंवा लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवायच्या, घट्ट गाठ मारायची। तेच कापड उचललं तरीही चालेल, त्याला घट्ट गाठ मारायची आणि याची जी पोटली तयार होईल ही आपल्यासोबत किंवा आपल्या पर्समध्ये ठेवून द्यायची। याने लक्ष्मी नेहमी खेचली जाईल, धनात नेहमी बरकत राहील। उद्याच्या दिवशी जर हा उपाय केला तर तो 100% तुमच्यासाठी सिद्ध जाईल। 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, तिघांपैकी एक वस्तू किंवा एक गोष्ट जर तुम्ही ठेवली तरी खूप आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।